नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे सागरदादा व्लॉग्समध्ये। तर आता मी आहे माझ्या गावाला म्हणजेच परुळे गावाला आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे तुम्ही पाहू शकता मागे आहे रामेश्वर मंदिर। तर ह्या रामेश्वर मंदिराची मी संपूर्ण स्टोरी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तुम्हाला आय बटनवरती क्लिक करून ती स्टोरी पाहता येईल। तर ह्याची जी स्टोरी होती त्याच्यात जे सांगितलं आहे की या शिवलिंगाचा जो अर्धा भाग आहे तो कुरंग गावात आहे, म्हणजे बरोबर ह्या गावाच्या पलीकडे, म्हणजे हे जे मागे असे लांब असे डोंगर दिसत आहेत त्याच्या पलीकडे कोणगे गाव आहे आणि त्याच्या पुढे कुरंग गाव आहे आणि त्याच्या पुढे एक शेवटला जरिये म्हणून गाव आहे। अशी ही 3 गावं लाईनीत आहेत। तर कुरंग गावामध्ये ह्या शिवपिंडीचा अर्धा भाग आहे असं म्हटलं जातं। तर आत्ता मी या ठिकाणी आधी दर्शन करणार आहे आणि इकडनं मी निघणार आहे कुरंग गावाला जायला। तर आपण आधी इथलं दर्शन करूया आणि मग कुरंग गावामध्ये जाऊन संपूर्ण दर्शन पूर्ण करूया। तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी रामेश्वराचे दर्शन घेतले आहे आणि आता आपण जाऊया पलीकडच्या रामेश्वर मंदिरामध्ये। तर मित्रांनो, आता या रस्त्याने जाता जाता अचानक या ठिकाणी थांबलो। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इकडनं नदी वाहते आणि या ठिकाणी असा एक हा ब्रिज बनवलेला आहे छोटासा। पूर्वी या ठिकाणी ब्रिज नव्हता, खालती असा स्लोप होता एकदम आणि एकदम म्हणजे पाणी कमरेभर यायचं या ठिकाणी, अशी ही वाट होती। आणि आता हा ब्रिज बनवल्यामुळे जरा उंच झालं। तर सांगायचं कारण म्हणजे तुम्ही म्हणाल की इथे का थांबलं आहे वगैरे, तर या ठिकाणावरनं मी कमरेभर पाण्यातनं गाडी घालूनसुद्धा मी ऑफिसचं काम केलेलं आहे आणि त्या बदल्यात आपल्याला काय प्रमोशन वगैरे काय नाही मिळत, अशा सगळ्या गोष्टी चालतात। आता मी कुठल्या कंपनीत आहे तर सगळ्यांना माहितीच आहे म्हणा, पण असो काम आपलं करत राहायचं। पण एक सुधारणा झाली ती एक बघून चांगलं वाटतं की पुन्हा कधी इकडनं असं कमरेवर पाण्यातनं जावं लागणार नाही। म्हणजे तो लॉकडाऊनचा काळ होता आणि खूप कठीण काळ होता। इकडे गावाकडे नेटवर्क नसतं, मला 18 किलोमीटर लांब जाऊन लॉग इन करावं लागायचं। असो, प्रमोशन अजूनही रखडलं आहे, ठीक आहे चला। गाडी जरा थांबवली या ठिकाणी आणि हे ठिकाण आठवलं। ह्या ठिकाणचा एक व्हिडिओ आहे, 2 पालख्यांची भेट होते ह्या ठिकाणी। आता हे इतकं हिरवंगार खूप सुंदर दिसतं। तर निघूया, इकडनं पहा दृश्य किती सुंदर दिसतंय। समोर सह्याद्री आहे, पूर्ण धुक्यामध्ये आहे हरवलेला। तर आता आपण ज्या ठिकाणी पोचलो आहोत तेच आहे रामेश्वर मंदिर, जे परुळ्यातलं मंदिर आहे त्याचा अर्धा भाग। तर तिथे आपण भेट देणार आहोत। पाहू शकता सुंदर असं बांधलेलं आहे हे। मित्रांनो आपण मंदिरात तर आलो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जशी की ही शिवपिंड आहे
तशी साम्यता आढळत नाही आपल्याला. जसं जो भाग तिथे आहे तो एकदम जमिनीतनं आलेला दिसतो आणि ह्या ठिकाणी अशी शिवपिंड दिसते. आणि या ठिकाणी आपल्याला कोणी मंदिरातले पुजारी वगैरे सुद्धा अवेलेबल नाही आहे याबद्दल जाणून घेण्यासाठी. या ठिकाणी सुद्धा मी आता रिसेंटली जेव्हा देवगडमध्ये गेलो होतो साळशी या गावामध्ये, तर तिकडे सुद्धा मंदिराचा जो आतला मेन गाभारा आहे तो मेन मंदिरापासून थोडा वेगळा आहे. इथे तरी अटॅच आहे, पण काही अशी मंदिरं पाहिली आहेत जसं की रामेश्वर मंदिर अलिबागचं जे आहे त्या ठिकाणी आतला जो गाभारा मेन आहे तो ह्या खांबांना जरा पण स्पर्श करत नाही, वेगळा आहे. आणि या ठिकाणचा आहे तो जरा जोडून आहे, पण त्याला एक वेगळ्या पद्धतीने आतमध्ये सुद्धा कळस पाहू शकतो आपण. अशा पद्धतीने हे सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे आणि पूर्ण रिनोव्हेशन केल्यामुळे छान वाटतंय. तर या पद्धतीने हे मंदिर आहे. बाहेरनं जरा मंदिराचा एक टाईम लॅप्स घेऊया, पाहूया कसं दिसतंय. मंदिरात दर्शन घेतले आणि सहज फेरफटका मारायला पुढच्या गावाकडे निघालो. असं म्हणतात की तिथून दिसणारं सह्याद्री पाहणे म्हणजे एक सुखद अनुभव असतो. म्हटलं इतक्या जवळ आलोच आहे तर हेही सुख अनुभवूया. पण संपूर्ण धुक्यात हरवलेला सह्याद्री पाहून पुढे जाणे व्यर्थ आहे असे वाटत असताना देखील धुक्यातून डोकं वर काढू पाहणारा सह्याद्री मला खुणावत होता. अखेर मी झरिये गावात जायचे ठरवले. मागासची एसटी इथे वस्तीला थांबलेली दिसली. शेतं बहरली होती. एसटी जिथे थांबते तिथूनही बरंच पुढे आल्यावर झरिये गावाचा फलक दिसला. नावच पाहू शकता, झरिये. या गावामध्ये इतके झरे दिसतात ना, इकडनं तुम्ही विचार पण नाही करणार, खूप आहेत. पण आता झालं आहे असं की संध्याकाळ झाली आहे. कुरंग गावातनं आपण थोडं पुढे आलो आणि पूर्वी ह्या ठिकाणावरनं असा रोड नव्हता. पाचल एक बाजारपेठ आहे या ठिकाणची जवळची, पण त्या ठिकाणी जाण्यासाठी यांना खूप फिरून जायला लागायचं. आत्ता मी ज्या रूटनी आलो त्या रूटनी. अजूनही इकडनं डायरेक्ट बस आहे की नाही माहिती नाही, पण लोक जातात या रोडनी. आता कारण इकडे तुम्ही पाहू शकता, इकडनं कोल्हापूर आणि पाचल आणि राजापूर असा इकडे बोर्ड लावलेला आहे समोर त्या ठिकाणी. पण आपण तिकडे आता जाणार नाही आहोत कारण आपल्याला इकडनं परत फिरून घरी जायचं आहे. तर तरी पण थोडं पुढे जाऊन पाहूया. जर तिकडनं असे उंचावरचे धबधबे पाहता येत असतील तर नक्की पाहूया आणि या ठिकाणावरनं निघूया इकडच्या आठवणींसोबत. या नव्या रस्त्याने थोडं पुढे जाऊन हे सुंदर दृश्य पाहण्याचा प्रयत्न केला, पण धुकं सरण्याऐवजी ते कडक होत जात होते. निसर्ग प्रत्येक वेळी प्रसन्न होईलच असे नाही ना, म्हणून मग मीही परतीचा मार्ग स्वीकारला.